तर मंडळी, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाईज सेइंग्स म्हणजेच यापूर्वी सुद्धा आपण अशा प्रकारची वाक्य समजून घेतलेले आहेत। तर ह्या वाक्याला आपण काय म्हणत असतो, तर आपण म्हणी मराठीमध्ये असं आपण म्हणत असतो। ओके, त्याच आपल्याला आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे। बऱ्याच वेळा इनडायरेक्टली अशा प्रकारचे जे काही वाईज सेइंग्स असतात ते आपण बोलत असतो। ते कसं बोलत असतो, थोडक्यात समजा आपल्याला समोरच्याला काहीतरी सांगायचं असेल तर अशा म्हणीच्या माध्यमातून सुद्धा ते बोललं जात असतं। आपण जेव्हा म्हणी वाचून समजून घेणार आहोत तेव्हा त्याचा अर्थ नक्कीच आपल्या सर्वांना कळणार आहे। आपण फक्त काय करणार आहोत की इंग्लिश मधून त्या म्हणी समजून घेणार आहोत आणि त्या इंग्रजी म्हणीचा अर्थ आपल्याला मराठीतून समजून घ्यायचा आहे। मराठी जो अर्थ असेल तो तुम्ही स्वतः शोधा, त्याचा अर्थ समजून घ्या। ओके, तर आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे वाईज सेइंग्स म्हणजे सुप्रसिद्ध म्हणी। सुप्रसिद्ध म्हणी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जनरली अशा ज्या म्हणी असतात त्या वापरल्या जात असतात आणि त्याच आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला सांगायला आनंद होत आहे। आनंद म्हणजेच आता काय ते समजून घेऊ शकता की आपण पोल सुरू केलेला आहे। आपण त्याला वोट्स म्हणू शकतो। पोलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत। सामान्य ज्ञान असेल किंवा इंग्रजी शब्द असतील, इंग्रजी वाक्य असतील, मराठी वाक्य दिला असेल त्याला इंग्रजी वाक्य कोणता, इंग्रजी शब्द दिला असेल किंवा इंग्रजी वाक्य दिला असेल त्याला मराठी अर्थ असणारा शब्द किंवा वाक्य ते आपल्याला शोधायला सांगितलेलं असतं। शोधल्यानंतर त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका। त्याचं काय, जर समजा आपलं उत्तर चुकीचं असेल किंवा चुकीचा आला असेल तर त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिलं जाईल। ठीक आहे, म्हणून प्रतिक्रिया ज्या असतील त्या नक्कीच तुम्ही द्या। साधारणपणे आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी पोल घेत आहोत। त्या पोलच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कळणं अपेक्षित आहे आणि म्हणून तुमच्या प्रतिक्रिया देणं सुद्धा गरजेचं आहे। आणि आपण व्हिडिओ एक दिवस आड संध्याकाळच्या वेळेला अपलोड करत असतो। एक दिवस आड संध्याकाळी 7:30 नंतर त्या व्हिडिओची लिंक आपल्याला मिळू शकते। पण जर व्हिडिओची लिंक आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। जर चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर मात्र आपल्याला त्याची लिंक, त्याची नोटिफिकेशन मिळणार नाही। आणि म्हणून जर आपल्यापैकी कोण नवीन असतील तर लगेचच आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर त्याची लिंक आपल्यापर्यंत येऊ शकेल। ओके, ठीक आहे। आपला आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे वाईज सेइंग्स म्हणजे सुप्रसिद्ध म्हणी। आपण इंग्लिशमध्ये त्याला प्रोव्हर्ब्स असं म्हणत असतो। त्या संदर्भात आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत। त्यात पहिलं पहा, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स। ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स। इंग्रजी वाक्य, इंग्रजी म्हण, त्याचा मराठी अर्थ काय आहे, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ। उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ। ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स। उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ। सेकंड पार्ट, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड। सेकंड आहे, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड मीन्स चकाकणारे सर्व सोने असतेच असे नाही। ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड म्हणजेच चकाकणारे सर्व सोने असतेच असे नाही। जे काही चकाकत आहे, चमकत आहे ते सोनच असेल असं नाही। आता
म्हणून तुम्हाला सांगतोय मराठी ज्या म्हणी आहेत किंवा आपण जे अर्थ समजून घेत आहोत त्या मराठी म्हणीचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती असेल ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, किंवा मराठीचा व्हिडिओ आपण तयार करू आणि त्याच्या माध्यमातून सविस्तर तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलं जाईल. आता जर आपण ते सगळं घ्यायला गेलो तर आपली जी काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, म्हणून आपण फक्त इंग्लिश टू मराठी आपण समजून घेणार आहोत. ओके, करेक्ट. नेक्स्ट, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल म्हणजेच ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड. ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड. नेक्स्ट, 4 नंबर, an apple a day. An apple a day keeps the doctor away. An apple a day keeps the doctor away. याचा अर्थ काय आहे? दररोज खावे एक सफरचंद. दररोज खावे एक सफरचंद, होतील दवाखान्याचे मार्ग बंद. बघा किती मोजक्या अगदीच आपल्याला काही शब्दात ती किती सखोल माहिती मिळते. An apple a day keeps the doctor away. दररोज खावे एक सफरचंद, होतील दवाखान्याचे मार्ग बंद. म्हणजे आपल्याला दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही जर आपण ह्या पद्धतीने क्रिया केल्या तर. नेक्स्ट, an empty vessels makes much noise. An empty vessels makes much noise means उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. नेक्स्ट, anger of a friend is better than a fool's smile. Anger of a friend is better than a fool's smile. याचा अर्थ काय आहे? मूर्खाच्या हास्यापेक्षा मित्राचा राग बरा. Anger of a friend is better than a fool's smile. मूर्खाच्या हास्यापेक्षा मित्राचा राग बरा. नेक्स्ट, as the king so are the subject. As the king so are the subject means एथा राजा तथा प्रजा. एथा राजा तथा प्रजा. नेक्स्ट, a man lives so shall he die. A man lives so shall he die means करावे तसे भरावे. A man lives so shall he die. म्हणजेच करावे तसे भरावे. नेक्स्ट पहा, a bad workman quarrels with his tools. A bad workman quarrels his tools. Next पहा, 9 number, a bad workman quarrels with his tools. A bad workman quarrels with his tools means नाचता येईना अंगण वाकडे. A bad workman quarrels with his tools याचा अर्थ आहे, 2 अर्थ आहेत मराठीमध्ये. पहिला आहे नाचता येईना अंगण वाकडे आणि दुसरा आहे स्वयंपाक येईना ओली लाकडे. नाचता येईना अंगण वाकडे आणि सेकंड आहे स्वयंपाक येईना ओली लाकडे. आठवत असते बऱ्याच वेळा अशा प्रकारची वाक्य इनडायरेक्टली बोलले जात असतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याला बोलू शकत नाही तेव्हा अशा प्रकारच्या म्हणींचा वापर केला जात असतो. वेगळं काय सांगायला नको. नेक्स्ट पहा, appearances are often deceptive. Appearances are often deceptive means दिसते तसे नसते. दिसते तसे नसते. आपण म्हणतो ना दिसतं तसं नसतं, म्हणून पुढचं आपल्याला माहितीच आहे. नेक्स्ट, ask and it shall be given to you. Ask and it shall be given to you म्हणजेच दार ठोठावल्याशिवाय ते उघडणार नाही. Ask and it shall be given to you. दार ठोठावल्याशिवाय ते उघडणार नाही. 12 नंबर पहा, a bad news travel fast.
अ बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट। याचा अर्थ काय, तर वाईट गोष्टींचा प्रसार जलद होत असतो, म्हणजे पटकन व्हायरल होत असतात। ज्या बॅड न्यूज असतात त्या बॅड न्यूज पटकन व्हायरल होत असतात, पसरत असतात, प्रसार होत असतो। ओके, नेक्स्ट 13 नंबर, ब्युटी इज ओनली स्किन डीप। ब्युटी इज ओनली स्किन डीप याचा अर्थ आहे सौंदर्यापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ। सौंदर्यापेक्षा जो चारित्र्य असतो आपला तो श्रेष्ठ असतो। ओके, नेक्स्ट 14 नंबर, बेगर्स आर नॉट चुजर्स। बेगर्स आर नॉट चुजर्स म्हणजेच मागणाऱ्याला पसंतीची सवलत नसते। बेगर्स आर नॉट चुजर्स, मागणाऱ्याला पसंतीची सवलत नसते। नेक्स्ट 15 नंबर पहा, बेटर बी अलोन दॅन इन इल कंपनी। बेटर बी अलोन दॅन इन इल कंपनी याचा अर्थ आहे वाईट संगतीपेक्षा एकटं असणं परवडलं। बेटर बी अलोन दॅन इन इल कंपनी म्हणजेच वाईट संगतीपेक्षा एकटं असणं परवडलं। 16 नंबर, बेटर लेट दॅन नेव्हर। बेटर लेट दॅन नेव्हर मीन्स उशिरा का होईना एखादे काम करणे बरे। बेटर लेट दॅन नेव्हर, उशिरा का होईना एखादे काम करणे बरं असतं। नेक्स्ट 17 नंबर, बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर। बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर मीन्स एकाच माळेचे मणी एकत्र राहतात। बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर, एकाच माळेचे मणी एकत्र राहतात। नेक्स्ट 18 नंबर, कॅरेक्टर इज द बेस्ट ऑर्नामेंट। कॅरेक्टर इज द बेस्ट ऑर्नामेंट। ऑर्नामेंट म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे दागिना। कॅरेक्टर इज द बेस्ट ऑर्नामेंट म्हणजे चारित्र्य हाच सर्वश्रेष्ठ दागिना। ओके, नेक्स्ट, बोन्स फॉर लेट कमर्स। 19 नंबर, बोन्स फॉर लेट कमर्स, हाजीर तो वजीर। बोन्स फॉर लेट कमर्स, हाजीर तो वजीर। 20 नंबर, अ क्लोज्ड माउथ catches no fly. A closed mouth catches no fly means मागितल्याशिवाय कधीही मिळत नाही। मागितल्याशिवाय कधीही मिळत नाही किंवा काही मिळत नाही। Contentment is happiness. Next, contentment is happiness म्हणजेच संतोष हेच परमसुख। संतोष हेच परम सुख। नेक्स्ट आहे कॉन्टेनमेंट इज रियल वेल्थ। कॉन्टेनमेंट इज रियल वेल्थ, समाधान हीच खरी संपत्ती। कॉन्टेनमेंट इज रियल वेल्थ, समाधान हीच खरी संपत्ती। नेक्स्ट आहे 23 नंबर्स, कर्टसी कॉस्ट नथिंग। कर्टसी कॉस्ट नथिंग मीन्स चांगले वागायला पैसे मोजावे लागत नाही। कर्टसी कॉस्ट नथिंग, चांगले वागायला पैसे मोजावे लागत नाही। And next, last number 24, give everyone his due. Give everyone his due means ज्याचे त्याला श्रेय द्यावे। ज्याचे त्याला श्रेय द्यावे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या आपल्या आजच्या सुप्रसिद्ध अशा म्हणी आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेतल्यात। जर आपल्याला सविस्तर याची मराठीमध्ये माहिती अपेक्षित असेल, म्हणी आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ, तर त्या पद्धतीने आपण कमेंट करा। जर आवश्यक वाटत असेल तर नक्कीच आपल्या मागणीनुसार
म्हणी आणि त्याच्या अर्थासहित तो व्हिडिओ आपल्यापर्यंत सादर केला जाईल. ठीक आहे, तर आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर.